नमस्कार, मी एम के ट्रेडर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण निफ्टीचं ॲनालिस करू. विकलीवर काय दिसतंय, डेलीवर चार्ट, आवरली चार्ट, 50 मिनिट चार्ट आणि 5 मिनिट चार्ट. मंडेसाठी म्हणजे सोमवारसाठी सोमवारसाठी बघू. आता आपण विकली चार्ट बघू. पहिलं मंथली पण बघून घेऊया एकदा. मंथली चार्टवर बघा, हे एम पॅटर्न बनवतं आहे. एम पॅटर्न बनवते म्हणजे याचा अर्थ मी बघा 680 पॉईंट खाली पडले. एनर्जीचा हे IPO आल्यामुळं IPO फेल गेला म्हणजे खराब आलं. त्याचा रिझल्ट ते ओपन ज्या प्राईजमध्ये व्हायला पाहिजे त्या प्राईजमध्ये झाला नाही, त्याच्यामुळं मार्केट थोडंसं पडलं आहे. किंवा मंथली चार्टवर 880 म्हणजे 4-5 दिवस बाकी आहे आपल्या अजून मंथ कंप्लीट व्हायला. मंथ कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला समजेल नेमकं कोणचं डायरेक्शन. आता विकली चार्ट बघूया. आता मंथली चार्टवर तर हे बघा, हे 2 सपोर्ट आहे. आता हे सपोर्ट ह्याला जर क्रॉस करायचं म्हटलं तर पुढल्या महिन्यामध्येच करावा, म्हणजे मोठ्या टार्गेटची आहे. जर ह्याच्या खाली जर गेलं तर मग सेलिंगचं आहे थोडंसं संभावना. विकली चार्टवर तरी 1 2 3 4 कॅन्डल विकली रेड बनल्यात, म्हणजे आता एक ग्रीन कॅन्डल बनायला पाहिजे पुढल्या हप्त्यामध्ये. याचा सपोर्ट पण 1 2 3 वेळेस तरी टेस्ट केलं आहे. आता यावेळेस आलं, जर खालीच गेलं तर परत थोडासा हे इथं पण आहे. विकली चार्टवर बी थोडंसं काय विकली चार्ट पे बी येतं बघा. एकच आता ट्रेंड लाईन मारून बघूया आपण कुठं काय दाखवते काय नाही. तर ट्रेंड लाईनच्या हिशोबाने दाखवते सपोर्ट रेजिस्टन्स आहे. आणि खालच्या साईडला तर खालच्या बघू आता इथपर्यंत. इतक्या लांब तर नाही, इथपर्यंत आहे. हे आहे सपोर्ट. ह्याचा सपोर्ट इथपर्यंत आहे. ह्याचे जर सोमवारी जर याच्यावरती जर क्लोज केला तर होऊन जाईल व्यवस्थित. डेली चार्ट एकदा चेक करूया. डेली चार्टमध्ये कसं दिसतंय कसं नाही. तर डेली चार्टमध्ये तर बघा, एम पॅटर्न किती भारी बनवलं होतं याने. पण हे काय सेलिंगच चालू आहे. जवळपास जुलैच्या स्टार्टिंगपासून सेलिंग चालू झाली आहे. इथे एम पॅटर्न पण बनवला होता. याचं टार्गेट अचीव झालेलं आहे. पण डेली चार्टवर तरी हे 24,400 पर्यंत टार्गेट दाखवत आहे जवळपास. हे टार्गेट कंप्लीट होईल असं वाटतंय म्हणजे होईलच शक्यतो. ॲनालिस्टचं प्रमाण जर झालं नाही तरी ठीक आहे, पण हे एक सपोर्ट आहे स्ट्रॉंगमध्ये. तो सपोर्ट जर क्रॉस केला तर मग खाली डेली चार्टवर डायरेक्ट 24,000वरच आहे. म्हणजे 24,400 आणि 24,000 म्हणजे 400 पॉईंटचं अजून 400 पॉईंट आहे. एकदा आवरलीमध्ये बघू आपलं ट्रेडिंग कशी करता येईल कशी नाही. तर हे शुक्रवारी जास्त काय मुवमेंट झाला नाही. शुक्रवारी मुवमेंट झाला नसल्यामुळे पहिलीच कॅन्डलमध्ये सगळं झालं. दुसऱ्या कॅन्डलमध्ये आवरल्यामध्ये नंतर काय झालंच नाही. 15 मिनिटमध्ये बघू, पण 15 मिनिटमध्ये पण काहीच नाही. नंतर काय एकदम स्टॉप झाले. ह्याच्या खाली 1 मिनिट आपण ट्रेंड लावून ड्राय करू इथं ह्याच्या खाली. आणि ह्याच्यावरती एक ट्रेड भेटू शकतो आपल्याला. ट्रेड इतकं प्रिन्युटर आहे म्हटल्यावर थोडंसं रेंज बनवायला पाहिजे त्याने अजून. पण रेंज जर बनवली ना टार्गेट मस्त भेटतो. हे बघा, आता इथं मस्त रेंज बनवली होती, पण हे कॅप डाऊन ओपन झाल्यामुळे असतं का आपल्याला भेटलं नाही. त्याच्यामुळं आपण 15 मिनिटवर आहे बघा. हे बघा 5 मिनिटवर मस्त आहे. 5 मिनिटावर ह्याच्यावरती गेलं एक टार्गेट भेटू शकतो. आणि याच्या खाली त्याला जर एक टार्गेट भेटू शकतो. 70-80 पॉईंटचं एक टार्गेट आहे. इथपर्यंत टार्गेट ठेवू शकतो पहिला, पण बाईंग साईडला जास्त शक्यता कमीच ठेवा. आणि खाली 24,700 पर्यंत जरी म्हणजे 100 पॉईंटचा जरी कमी 70-80 पॉईंटचा तरी टार्गेट ठेवूया. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.